विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला प्रश्न विचारलाय. हा प्रश्न तुमच्यासाठी आहे, की सध्या तुम्ही कुठे आहात? आता सांगू नका मला घरातच आहात म्हणून किंवा क्लासमध्ये आहे किंवा अभ्यास करताय. ह्या गोष्टी नाहीच विचारल्या मी तुम्हाला. तुम्ही सध्या कुठे आहात? याचा अर्थ तुमचा स्कोर काय आहे? फुल लेंथ टेस्टमध्ये तुम्ही कुठपर्यंत पोहोचताय? अजून तुम्ही फुल लेंथ टेस्ट दिलेली नाहीये हे मला माहिती आहे. रोज जेव्हा मुलं माझा कोर्स पर्चेस करतायत किंवा ऑफलाईनला नवीन मुलं चौकशी करायला येतायत, माझा पहिला प्रश्न असतो, की फुल लेंथ टेस्टमध्ये स्कोर किती होतोय? मुलं काय म्हणतात, "सर मी चॅप्टर वाईज टेस्ट देतोय, ग्रुप टेस्ट देतोय." अरे त्या तर दिल्याच पाहिजेत, पण फुल लेंथ टेस्ट ही सगळ्यात इम्पोर्टंट आहे. फुल लेंथ टेस्ट ही सगळ्यात इम्पोर्टंट आहे बाळांनो लक्षात घ्या. मग आता फुल लेंथ टेस्ट द्यायची कशी? मी तुम्हाला सांगतो, की पहिली गोष्ट म्हणजे, की तुम्ही स्कॅन करा, आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्याच्यामध्ये रँकर्स कोर्स आहे. त्याच्यावर तुम्हाला मी फ्री फुल लेंथ टेस्ट अवेलेबल करून देतोय. बघा, ती टेस्ट द्या. बरं. टेस्ट देतायत मुलं, देतायत. आता मी तुम्हाला सांगतो, नाव घेत नाही स्टुडंटचं. टेस्ट दिली की किती स्कोर झाला? माझी अपेक्षा होती, की 50 ते 60 स्कोर व्हायला पाहिजे पहिल्या टेस्टमध्ये 200 पैकी. झाला की 61. मग 61 स्कोर झाला आणि मी चेक केलं, की त्यातले 99 क्वेशन्स हे रॉन्ग होते, चुकले होते. म्हणजे कळालं का सिम्बॉल तुम्हाला? गोळ्या मारल्या होत्या. नाही, तुम्ही कुठे आहात हे तुम्हाला चेक करायचंय. त्यासाठी तुम्हाला जेवढं येतंय तेवढंच तुम्ही सॉल्व्ह करायचंय. जेवढं येतंय तेवढंच सॉल्व्ह करायचं आहे. मी तुम्हाला सांगतो आणि टेस्ट देताना शक्यतो 2 ते 5 हेच टायमिंग सिलेक्ट करा. एकदम बेकार टायमिंग आहे लक्षात घ्या. दुपारी गच्च जेवलेलं असतंय. 2 वाजता झोप यायला सुरुवात होते लक्षात घ्या. 2 ते 3:30 वाजेपर्यंत स्टॅमिना आउट होतो. कुणामुळं? फिजिक्स, केमिस्ट्रीमुळं आणि पुढच्या 1.5 तासात मॅथ्सला ताकदच उरत नाही. पण मी तुम्हाला सांगतो इथंच स्टॅमिना वाढवायचा आहे. सकाळी 9 ते 12 फ्रेश वाटतं लक्षात घ्या. आहेच फ्रेश ते, पण मला 2 ते 5 प्रॅक्टिस करायची आहे. आपल्या देशातलं हवामान तुम्हाला माहिती आहे, उन्हाळा आहे. ठीक आहे, 2 ते 5 कडक उष्णता असणार आहे लक्षात घ्या. तुम्हाला एसी रूम नसणार आहे किंवा तुमच्या डोक्यावर फॅन नसणार आहे. अख्ख्या एक्झाम हॉलमध्ये 1-2 फॅन असतील. ते पण चालू किंवा बंद सांगू शकत नाही म्हणूया आपण. ठीक आहे. कॉम्प्युटर सेंटर सारखं ते एक्झामची अरेंजमेंट असणार आहे. बरोबर आहे? तर सगळ्यात इम्पोर्टंट काय माहिती का? मग हे हार्श म्हणजे प्रतिकूल परिस्थितीतच तुम्हाला ते पेपर द्यायचे. मग घरात सुद्धा ना पेपर देताना फॅन बंद करा. होय, तुमचं ना स्ट्रक्चर बनवा तसं. बरं याचा फायदा काय होणार आहे? टेस्ट दिली आपल्या ॲपवरून तुम्ही. बरं यात पण तुम्हाला सांगतो तुम्हाला अडचणी येतात. माझा दरवेळेचा अनुभव आहे. मी तुम्हाला सांगतो क्लिअरली आता गेल्या वर्षी ठीक आहे क्लासमधलाच एक मुलगा आहे. त्याला पुण्याला जायचं होतं. त्यामुळे त्याने टेस्ट लवकर द्यायला सुरुवात केली. 1.5 तास झाले की म्हणलं सर टेस्ट ऑटो सबमिट झाली. म्हणलं कशी काय ऑटो सबमिट झाली? पप्पांचा फोन आला आणि मी बॅग घेतलं आणि अरे तुम्हाला मी सांगतो ऑनलाईन एक्झाम आहे. तुम्हाला 3 तास टेस्ट द्यायचे आहे. म्हणजे फोन कसा काय रिसीव्ह करू शकाल तुम्ही? बॅग कसं घ्याल तुम्ही लक्षात घ्या. कसं नाही चालणार. फसवणूक स्वतःची करू नका लक्षात घ्या. होय, डू नॉट डिस्टर्ब मोडमध्ये फोन ठेवा. ओके. दुसरी गोष्ट Truecaller सारखं ॲप्लिकेशन तात्पुरतं डिलीट करून टाका. त्याच्यावर नोटिफिकेशन काय आल्या तर तुमची टेस्ट ऑटो सबमिट होणार. मला सांगू नका. ज्याची टेस्ट ऑटो सबमिट होते तो घाबरला. सरळ म्हणतो मी, "हो पेपर अवघड आहे. काहीतरी करून ऑटो सबमिट करू." हे करू नका. मी तुम्हाला सांगतो हे करू नका. या स्टेजला तुम्हाला कळालं ना, की तुम्ही कुठपर्यंत आहे. तर शॉकिंगली मी सांगतो, मोस्ट ऑफ द स्टुडंट होय 200 पैकी 30 ते 50 याच ब्रॅकेटमध्ये आहेत. होय. याच ब्रॅकेटमध्ये आहेत लक्षात घ्या. आणि ह्यातून त्यांना पुढे जायचंय आणि माझं ऐका, काहीही करून निदान बेस सगळ्यात कमी स्कोर 80 प्लस पाहिजे लक्षात घ्या. हो. 80 जरी पडले तरी 90 पर्सेंटाइल होतील. निदान ठीक-ठाक स्कोर चांगला नाहीये. पण ठीक-ठाक स्कोर होईल आणि तुम्ही त्याच्याही पुढे गेला तर पर्सेंटाइल आणखीन चांगलं होईल. बरं हे करत असताना नेहमीची स्ट्रॅटेजी परत रिपीट करणार आहे. काय? तर ॲट एनी कॉस्ट सुरुवातीलाच केमिस्ट्री घ्या. त्याला 15 मिनिटच वेळ द्या. पण आता गेल्या वेळेस लक्षात आलं स्ट्रॅटेजी चेंज. इथेच गडबडली पोरं माझ्या ऑफलाईन क्लासमधली. 15 मिनिटात सांगितलंय, जमलं नाही त्यांना. ओके, माझ्या लक्षात आलं की मग लक्षात आलं. 25 मिनिट्स. होय. 25 मिनिट्स आणि 50 क्वेशन्स तुम्ही बघायचेत. 50 चे 50 सॉल्व्ह होणार नाहीयेत आणि त्यातले 30च होतात लक्षात घ्या. 30 प्लस म्हणूया आपण. चला 25 मिनिटं झाली. नंतर फिजिक्सला अक्षरशः मी 40 मिनिटं वेळ तुम्हाला देतोय. होय. होय 40 मिनिटं वेळ देतोय. पण त्या 40 मिनिटात मला 20 क्वेशन्स तरी तुमचे व्हायला पाहिजेत. आता 65 मिनिट झाले. ओके. आता मी तुम्हाला सांगतो 25 मिनिटं वेळ उरलाय अजून. पण केमिस्ट्रीला जास्त वेळ दिल्यामुळे कदाचित इथं अजून 5-10 एक्स्ट्रा क्वेशन्स होतील.
मग त्यात न्यूमेरिकल्स तुम्ही स्किप केले, त्यामुळे 15 मिनिटं वेळ हा केमिस्ट्रीच्या न्यूमेरिकल्सला दिलाच पाहिजे. किती वेळ झाला? 40, 50, 60, 70 आणि 80 10 मिनिटं वेळ शिल्लक आहे. त्यापैकी 10 मिनिटापैकी 5 मिनिटाचा मला ब्रेक पाहिजे आणि 5 मिनिटं फिजिक्समध्ये ॲड केली, की झालं की फिजिक्सला 45 मिनिटं वेळ दिलाय मी आणि केमिस्ट्रीला सुद्धा मी जवळ-जवळ 40 मिनिटं, 30-40 मिनिटं वेळ दिलेला आहे, हे लक्षात घ्या. पण हा ब्रेक 3-4 मिनिटाचा का हवाय? मॅच सुरू व्हायच्या अगोदर तो ब्रेक हवाय. मी तुम्हाला सांगतो एका मुलाचा इंटरव्ह्यू बघितला. नाव आठवत नाही रे. ओके. सी-ओ-ई-पीमध्ये आहे. ओके. मला चॅनलचं नाव पण पटकन क्लिक होत नाही बरं का. आता टेन्शन आलं की लगेच काय आठवत नाही बरं का. नाहीतर चॅनल माझ्या ओळखीचं आहे. मी सबस्क्राईब पण केलेलंच आहे. मग तुम्ही कमेंटमध्ये सांगा असं कुठल्या मुलांना म्हटलंय, की सी-ओ-ई-पीचा स्टुडंट आहे. इंटरव्ह्यू त्यानं म्हटलंय, की 1.5 तासानंतर ऑटो सबमिट होतं हेच त्याला माहीत नव्हतं. जे प्रिपरेशन करत होता. जे 3 तास टोटल वेळ असतो. आणि गेल्या वर्षी माझ्या इथं सुद्धा तसा एक प्रकार घडलेला आहे. म्हणजे मला कॉल आला मुलाचा, "सर मी फिजिक्स, केमिस्ट्री क्वेश्चन गेस करायचे ठेवले होते. मी मॅथ्सचे पेपर झाले होते, गेस करायला घेतले आणि तो पेपर ओपनच झाला नाही." रडत होता मुलगा फोनवर. मी तुम्हाला सांगतो असं नाही. तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्रीसाठी मी तुम्हाला सांगतो क्लिअरली 1.5 तास वेळ आहे लक्षात घ्या आणि त्या 1.5 तासानंतर पुन्हा मॅथ्स सुरू होतो. मग त्याचे 5 मिनिटं ब्रेक घेतल्यामुळे मन शांत होणार आहे आणि मी गेल्या वेळेस बघितलंय 2 ते 5 मी मगाशी बोललोय 3:30 लाच एनर्जी डाउन होते तुमची. 4 पर्यंत आउट होताय तुम्ही आणि मॅथ्सला क्षमता असून पण जमत नाही. हा एक प्रकार. मग चला हे पण झालं. दुसरी गोष्ट आता माझ्या क्लासमध्ये एक स्टुडंट आहे. टॉपर आहे. एक्स्ट्राऑर्डिनरी आहे. प्रचंड घाबरट आहे. प्रचंड भित्री आहे लक्षात घ्या. प्रचंड तणाव येतो तणाव आणि तसंच झालं. त्याच्यामुळे सलग 2 टेस्टमध्ये तिचा स्कोर 90 क्लोज टू 90 आहे. 90 पण नाहीये. 80 टू 90 आहे म्हणूया आपण. एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट आहे. मग काय होतंय? मॅथ्समध्ये तणाव येतोय. अर्ध सोडवतोय आणि ही न झालंय भीती वाटते. हात थरथर कापायलेत. नेक्स्ट क्वेशन. नेक्स्ट क्वेशनमध्ये पुन्हा वेळ घालवते, पुन्हा जमत नाही. अरे मन शांत ठेवा रे. तो 5 मिनिटाचा ब्रेक त्याच्यासाठीच आहे. मन शांत ठेवा, मला जमणार आहे. जमणार आहे. मनात भीती आहे. आता तुम्हाला सांगू का? त्या स्टुडंटला मी पक्क मोटिव्हेट केलंय आणि मला खात्री आहे, की 20 प्लस तो स्कोर इन्क्रीज होणार आहे या तिसऱ्या टेस्टमध्ये. 110 च्याच पुढे जाणारा स्टुडंट तो. हो, हे जाणारच आहे आणि तुम्हाला पण जायचंच आहे लक्षात घ्या. मग आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही सध्या कुठे आहात? किती स्कोरवर आहात? हे पहिला माहिती करून घ्या. फुल लेंथ टेस्ट त्यासाठी आपल्या ॲप्लिकेशनवर फ्री आहे. कुठं कसं जायचं कळत नसेल तर विचारा. टेस्ट देताना प्रिकॉशन्स घ्या. ओके. मी तुम्हाला सांगतो टेस्ट ऑटो सबमिट नाही व्हायला पाहिजे. नाहीतर मी बघतोय टेस्ट ओपन झाल्या मुलं टेस्ट देतात. होय, 2 मिनिटात ऑटो सबमिट. 2 मिनिटात सोडून देतात. का निष्काळजीपणा नको आहे. शेवटी जी सीरियस मुलं आहेत तीच पुढे चालणार आहेत. आणि तुम्हाला टॉपर बनायचंच आहे. तर रँकर्स कोर्समध्ये असं काय आहे, की जी मुलं मी तुम्हाला सांगतो लास्ट इयर पण ओके. अगदी सीटला 4-5 दिवस उरलेत, 10 दिवस उरलेत. अशा वेळेस शेकडो मुलांनी कोर्स घेतला होता जे सेकंड अटेम्प्ट मुलांनी. तसं तुम्हाला सांगतो अजून देखील तुम्ही हा कोर्स घेऊ शकता. कोर्स घेतला काय नाही, फक्त सकाळपासून झोपेपर्यंत व्हिडिओ लेक्चर्स बघायचे. ओके. सगळी तयारी तुमची होऊन जाते हे लक्षात घ्या. सगळी प्रॉपर तयारी होणार आहे. मग बाळांनो मला कमिटमेंट हवी आहे. आज टेस्ट देणारच हे सांगा तेही 2 ते 5 ऑल द बेस्ट.